चला तर मंडळी, आज बनवूया चमचमीत आणि झणझणीत अशी भोगीची भाजी. उद्याच भोगी आहे, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर त्याची कृती बघून घ्या. भोगीची भाजी बनवण्यासाठी पहिल्यांदा तर आपल्याला वाटण तयार करायचं आहे. तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. तेल गरम झाले की त्याच्यामध्ये आपल्याला सुकं खोबरं घालायचं आहे. खोबरा थोडा लालसर झाला की त्याच्यामध्ये आपल्याला चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा थोडा परतवून घ्यायचा आहे. आता त्याच्यामध्ये लसूण आणि आलं घालायचं आहे, तेही थोडं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला. आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत तीळ. आता हेही छान ढवळून घ्यायचं आहे. सर्व जे पदार्थ आहेत ते आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, छान सर्व भाजून झालेलं आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे. त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. आता हे गार होऊ द्यायचं आहे. गार झालं की आपल्याला मिक्सरच्या भांड्यात हे काढून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. हे बघा, याचं वाटण छान असं तयार झालेलं आहे. भोगीच्या भाजीसाठी लागणारी भाजी: घेवडा, गाजर, वालाच्या शेंगांचे दाणे, हरभरा, मटार, बटाटा, वांग आणि हे भिजवलेले शेंगदाणे. चला करूया फोडणीची तयारी. पॅनमध्ये घालायचं आहे तेल. मी 2 चमचे इतका तेल घातलेला आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याच्यात घालायची आहे मोहरी, जिरं. आता याच्यामध्ये आपण केलेलं वाटण घालायचं आहे. हे वाटण छान असं परतवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता बाजूला तेल सुटलेलं आहे. तर घालायचं आहे पाव चमचा हळद. इथे मी 2 चमचे आगरी मसाला आणि पाव चमचा गरम मसाला पावडर घातलेले आहे. हे जे सर्व मसाले आहेत ते माझे घरचे मसाले म्हणजे ज्योतिष मसाले आहेत. मसाले छान परतवून घ्यायचे. मसाल्यांचा घमघमाट सुटला की त्याच्यामध्ये आपल्याला सर्व भाजी टाकून घ्यायची आहे. ही भाजी मसाल्यांमध्ये आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. हे बघा, सर्व मसाल्यांमध्ये भाजी मिक्स झाली की आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. गरम पाणीच घालायचं आहे. जितकं तुम्हाला रस्सा पाहिजे तितकं पाणी घालायचं आहे. आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. छान ढवळून घ्यायचं आहे. आता रश्श्याला छान उकळी आली की झाकण देऊन ठेवायचं आहे. मंद आचेवर 10 मिनटं ही भाजी छान शिजू दिलेली आहे. तुम्ही बघू शकता भाजी आपली पूर्ण शिजली गेलेली आहे. आता याच्यामध्ये घालायचे आहेत थोडेसे तीळ. पुन्हा ढवळून घ्यायचं आहे. झाकण ठेवून द्यायचं आहे. 1च मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे. याच्यावर घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि भाजलेले तीळ. अशी ही आपली भोगीची भाजी तयार आहे. चमचमीत आणि झणझणीत अशी ही भोगीची भाजी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.